तुकोबा आहे, मी तुमची भक्ती आता थांबू देणार नाही, पण तुम्ही काय कराल आता गप्प बसाल का? मग असंच आता देवानं तर आपल्या भक्तीचा भार उचललाय, मग तुम्ही गप्प बसणार का? तुकोबा म्हणतात नाही, मी कसा गप्प बसतो देवा, मी काय करीन, जे कर्म माझ्या वाट्याला आले ते करत करत तुला मात्र मी विसरणार नाही, तुझे नाम उच्चारित आहे का? तुकोबा आहे या चरणातून आपल्याला परमार्थ शिकवतात. परमार्थ म्हणजे काय? लय गळ्यात तुळशीच्या माळा घालून फिरणं म्हणजे परमार्थ का? नाही. लई एक अभंग वेगळ्या वेगळ्या रागात म्हणणं म्हणजे परमार्थ का? नाही हो. मृदंग वाजवणं म्हणजे परमार्थ का? नाही. रोज एका गावाला कीर्तन करत जाणं म्हणजे परमार्थ का? नाही हो. परमार्थ हे शब्दाचा अर्थ अखंड देवाची आठवण असणे याचं नाव परमार्थ. मग तुमचा कर्म सोडण्याची गरज नाही. तुम्ही शेती करताय, खुशाल शेती करा. तुम्ही व्यापार करताय, खुशाल व्यापार करा. तुम्ही नोकरी करताय, खुशाल नोकरी करा. पण हे करत असताना देवाला मात्र विसरायचं नाही, हा परमार्थ आहे. कशा पद्धतीनं? ऐका, एक साधं उदाहरण सांगतो. 4 मिनिटात एक फक्त, टेन्शन घ्यायचं नाही. वेळेच्या पुढे कीर्तन जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ कोणत्या पद्धतीनं करावा, भक्ती कोणत्या पद्धतीने असावी, थोडक्यामध्ये आपल्याला कळलं असं सांगतो. सेवा आटोपती घेतो. समजा आपल्या बेडरूम मध्ये 5 फुटाचा काळा भोर असा किंग कोब्रा घुसला. किंग कोब्रा अशीर नाग 5 फुटाचा आपल्या बेडरूम मध्ये घुसला. आणि बेडरूम मध्ये कसा कसा गेला? आता तुमचं बेडरूम मोठं आहे ना, बेडरूम 12 बाय 12 तुमचं बेडरूम आहे. मग अलीकडच्याच कडेला टेबल आहे, त्याच्यावर टीव्ही आहे, त्या टेबलाच्या आणि टीव्हीच्या मागून गेला. आणि त्याच्या पलीकडे ड्रेसिंग टेबल आहे, त्याच्या मागून गेला. त्याच्या पलीकडे भांड्याचं रॅक आहे, त्यावर भांडे आहेत, त्याच्याही मागून गेला. आणि त्याच्या पलीकडे तुमचा कॉट आहे, कॉटच्याही पलीकडे गेला. आणि भिंतीच्या कडेला जे राजाने कपाट उभं केलं त्याच्या मागे जाऊन बसला. कुठे गेला सा? अगदी भिंतीच्या पलीकडच्या कोपऱ्यात जाऊन बसला. टीव्हीच्या मागून, ड्रेसिंग टेबलच्या मागून, भांड्याच्या रॅकच्या मागून आणि तुमच्या कॉटच्या पलीकडं राजाराणीचे कपाट ठेवलंय मोठं, त्याच्या पाठीमागे जाऊन बसला. आणि तुम्ही बघितला घरात गेलेला. आता मला सांगा, तुम्ही त्या खोलीत झोपाल का? नाही झोपणार. मग तुम्ही काय कराल? तुम्ही काय कराल पुढं? माणसाला बोलवायचं आणि त्याला बाहेर नेऊन टाकायला लावायचं, नाही त्याला धरून द्यायचं, नाही नाहीच कुणी भेटलं तर त्याला मारायचं. आपण हे पुढचे मार्ग करतो. पण आता त्याला मारण्यासाठी किंवा धरण्यासाठी, पकडण्यासाठी त्याला मोकळं तर करावं लागेल. त्याला मोकळं करणं गरजेचं आहे. पण त्याला मोकळं करणं सोपं थोडंच आहे. सगळ्याच्या पलीकडे गेलाय, सगळ्याच्या पलीकडे जाऊन बसलाय, पण तरी तुम्ही आता शांत बसत नाही. मग तुम्ही हळूहळू काय करता? अगोदर टीव्ही बाहेर ठेवता, नंतर त्या खालचा टेबल बाहेर आणून ठेवता. बरोबर आहे? मग त्याच्यानंतर तो ड्रेसिंग टेबल तुम्ही हळूच काढून बाहेर आणता. आणि मग त्याच्यानंतर ते रॅक असतं, ते रॅक पूर्ण रिकामं करतात, त्यावरचे सगळे भांडे बाहेर आणून ठेवता. कारण साप 5 फुटाचा किंग कोब्रा साप आहे, साधा थोडाच आहे तो. सगळे भांडे बाहेरून ठेवायचे. मग ते हळूच रॅक काढायचं, बाहेरून ठेवायचं. मग तो हळूच तुमचा तो कॉट आहे ना, तो कॉट उचलायचा, तो बाहेर आणून ठेवायचा. आणि मग हळूहळू हळूहळू ते कपाट थोडं 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 1-2 फूट अलीकडे घ्यायचं. आणि मग पाहायचं तर तो कोपऱ्यात बसलेला आहे. दिसला, तो मोकळा झाला, कोपऱ्यात बसलाय. पण त्याला मोकळं करण्यासाठी तुम्ही काय काय केलं सांगा बरं? टीव्ही बाहेर ठेवला, ठीक आहे, टेबल बाहेर ठेवला, ते ड्रेसिंग टेबल बाहेर ठेवला, परत ते रॅकवरचे भांडे बाहेर ठेवले, ते रॅक बाहेर ठेवलं, कॉट बाहेर आणला आणि ते कपाट सुद्धा तुम्ही 2 फूट अलीकडे घेतलं. एवढं सगळं केलं ना, एवढं सगळं केलं आणि मग त्याला उघडं केलं. पण मला सांगा, एवढं सगळं करत असताना तुमचं पूर्ण लक्ष कुठं होतं? कुठं होतं? सापावर होतं. पूर्ण लक्ष कुठं होतं? सापावर. ऐका, पूर्ण लक्ष सापावर ठेवून तुम्ही एवढं सगळं काम केलात ना. टेबल बाहेर घेतला पण लक्ष कुठं होतं? सापावर. टीव्ही बाहेर घेतला पण लक्ष कुठं होतं? सापावर. एवढं सगळं तुम्ही केला पण पूर्ण लक्ष सापावर ठेवून केलं. अरे प्रपंच असाच करायचा, प्रपंच असाच करायचा आहे, सगळं करायचंय. शेती करायची, व्यापार करायचा आहे, अरे नोकरी करायची, सगळं करायचंय. पण जसं सगळं लक्ष सापावर ठेवून केलं तसं प्रपंच करत असताना सगळं लक्ष देवावर ठेवून करायचंय. हाच परमार्थ आहे.
मी एकच करणार, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुझं नामस्मरण करीन, जे कर्म वाट्याला आले ते करीत राहील. पण देवा माझी विनंती आहे, माझे चंचल असलेलं मन तुझ्या पायाजवळ उठलं नाही पाहिजे. थोडे माझे मन येथे राखावे बांधून, आणि माझ्या भक्तीला दुसरी कुठली वाट फुटू देऊ नको, एवढीच विनंती आहे. तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ पाटे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. ज्ञानेश्वर